मित्र आहे, त्याला मी फोन केला. म्हणलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर म्हणला, "महाराज बोलू का मी?" "बोल बाबा," म्हणलं, "काय बोलायचं?" तर "महाराज, माझी पोरगी 15वीला आहे, माझा पोरगा 14वीला आहे. माझी पोरगी ज्ञानेश्वरी वाचते, माझा पोरगा गाथा वाचतोय." अरे म्हणलं, फारच सुंदर. ज्याच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे, तो माझ्याशी बोलतोय. मला जवळजवळ 25 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे. तरी महाराज मला झोप लागत नाही. का झोप लागत नाही? तर म्हणलं, माझी पोरगी उमऱ्याच्या बाहेर ज्यावेळेस जाते, ती पुन्हा उमऱ्याच्या आतमध्ये येताना वासनंद नजरातून सुखरूप घरी येईल का, याची चिंता मला लागते. माझा पोरगा उमऱ्याच्या बाहेर गेला तर तो पुन्हा उमऱ्याच्या आतमध्ये येताना एखादं व्यसन न करता येईल का, एखादा गुन्हा न करता येईल का, याची चिंता मला लागते. माझ्या डोक्यामध्ये प्रकाशच पडला की अरे, ती चिंता मला पण आहे. त्यांनी बोलून दाखवली. ती चिंता तुम्हाला पण आहे, सगळ्यांना. कारण नुसतं घर चांगलं होऊन चालत नाही. समाज निकोप आणि निर्मळ व्हावा लागतो, तेव्हा माणसं आनंदाने जगतात. म्हणजे ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला नाव ठेवून चालणार नाही, तर आपल्याला प्रॅक्टिकली काम करावं लागेल. म्हणजे तुम्ही जर 16वं-17वं शतक किंवा 18वं शतक जर पाहिलं तर म्हणजे दादोजी पांडुरंगांपासून न्यायमूर्ती रानडे वगैरे असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, या मंडळींच्या प्रबोधनाच्या केंद्रस्थानी संत तुकाराम महाराज होते. जेव्हा शाहू महाराजांना नैराश्य यायचं किंवा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा, म्हणजे नाही का, प्रजाहित केंद्रित दक्ष जर एखादा कारभार करायचा असेल तर शाहू महाराज गाथा वाचायचे. म्हणजे सयाजीराजे महाराजा सयाजीराजे गायकवाडांनी पण गाथा प्रकाशित केली 2 खंडामध्ये, त्यांनी वाचले. म्हणजे अनेकांना या गाथेने अगदी यदुनाथ सरकार असतील, त्यांनी गाथा वाचायला म्हणून मराठी शिकली. म्हणजे एवढी गाथा. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले तर बोलले की शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले साधू म्हणजे संत तुकाराम महाराज. एवढे प्रसंग आले संत तुकोबारांवरती. म्हणजे बाप मेला न कळता हरली संसाराची चिंता, माता मेली मज देखता, वडील गेले आई गेली, मुलगा गेला बायको गेली. एवढं सगळं होऊ नये तुकोबारा म्हणतात की बरे झाले देवा आणि घाले देवाळे, बऱ्या दुष्काळी पिढा गेली. काय सामर्थ्य. म्हणजे ऑल इज वेल आपला आमिर खान म्हणतो, पण तुकोबारा त्या काळामध्ये म्हणतात म्हणजे जे काय असेल ते आपण मान्य करून पुढे आयुष्यामध्ये मार्गक्रमण केलं पाहिजे. मागे केलं ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, कारण होणार ते होऊन गेले मिथ्या का खंती. खंती करण्यामध्ये काय काय मग खंती करून काय, उरलेलं आयुष्य तुला जगता आलं पाहिजे. म्हणजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण आपण ते आणि किती संचय करा तुम्ही, कोणाला काही पुरलेलं नाही आयुष्यामध्ये. उत्पन्न मर्यादित आहे. तुकोबारांचं एक आपण घे, जोडवण्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेच करी. उत्तम व्यवहार जर धन जोडलं तरच तुम्हाला ते उत्तम आरोग्य आणि उत्तम संतती देऊ शकतो. आणि उदास विचारी वेच करी, विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. नुसतं कमवत नाही राहायचं, तर खर्चही करता आला पाहिजे. आणि ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी कलियुगाचा जीवन धर्म सांगितलाय. परोपकारी, नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. सदा शब्द महत्वाचा आहे. सप्तापुरतं नाही, एखाद्या कार्यक्रमापुरतं नाही, भाषणापुरतं नाही, तर कायम परस्त्री आम्हाला परावी येणारी माऊली समान हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे हाच अभंग जर गणेशजी आपण आपल्या 5 वर्षाच्या मुलाला जर शिकवला तर बलात्कार कसे काय होतील? बरोबर बरोबर. हो हो, नाही होणार ना. नाही होणार. त्याला जर शिकवलं की आपली आई आणि आपली बायको व्यतिरिक्त समाजातल्या काही ज्या स्त्री आहेत त्यांना आपण हा संस्कार रुजवणं काळाची गरज आहे.